झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। लळिंग जवळील दरोडा प्रकरण उघडकीस, 5 दरोडेखोरांना केले जेरबंद, 4 फरार। एप्रिल महिन्यात लळिंग गावाजवळील पुलाच्या बोगद्याजवळ घडलेल्या दरोड्या प्रकरणी मोठी कारवाई करत मोहाडीनगर पोलिसांनी 5 संशयितांना अटक केली आहे। स्वस्तिक फायनान्स कंपनीच्या वसुली व्यवस्थापकाला मारहाण करत 1,84,000ची रोकड लुटणाऱ्या टोळीपैकी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 25,000ची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। उर्वरित 4 आरोपींचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून याविषयी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी सांगितले। मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 9/4/2025 रोजी लळिंग पुलाच्या बोगद्याखाली बचत गटात स्वस्तिक फायनान्स बचत गटाचे जे रिकव्हरी मॅनेजर आहेत ते त्यांचे बचत गटाची रक्कम गोळा करून धुळे शहराकडे येत असताना बोगद्याखाली त्यांना काही मुलांनी अडवून त्यांच्याकडे असलेले 1,84,000 रुपये जबरीने चोरून नेलेले होते। या फिर्यादीवरून आपण मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दिनांक 13/6/2025 रोजी आपले काही विशेष शोध पथक आणि गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक पुराव्यावरून आपण 5 आरोपींना अटक केलेली आहे। अद्याप गुन्ह्यामध्ये 4 आरोपींचा शोध सुरू आहे। अटक आरोपितांकडून आपण 25,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। बाकी आरोपी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम प्राप्त केली जाईल। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप अधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, उपनिरीक्षक चेतन मुंढे, नितीन करंडे, पंकज चव्हाण, मनीष सोनगिरे, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, रमेश शिंदे, चेतन झोळेकर, असद सय्यद यांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।